माझं लक्ष त्या तुमच्या आईबापाच्या डोळ्यांकडे होतं की ज्याच्यात खरी स्वप्नपूर्तीची आग दिसत होती आणि ते समाधान दिसत होतं. कित्येक जणांचे डोळे पाणावले, कित्येक जणाला हुंदका आला, पण तिथंच त्यांनी तो गिळला. कित्येक जणाला नाचावंसं वाटलं, नाचले. तर या समाजामध्ये आपल्या बापाची कॉलर आणि आईचा पदर आणि मी ताट असला पाहिजे, ताट राहिला पाहिजे. जगाच्या धबधब्यात ज्यावेळेस तुम्ही आता एक प्रोडक्ट म्हणून बाहेर पडता त्यावेळेस या समाजामध्ये प्रचंड स्पर्धेला तुम्हाला सामोरे जायचंय. त्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तुमची स्पर्धा कोणासोबत आहे? तुमची स्पर्धा MBBS वाल्यासोबत आहे, तुमची स्पर्धा MD वाल्यासोबत आहे, तुमची स्पर्धा MS सर्जन सोबत आहे. आणि मग तिथं तुम्ही नुसत्या BMS चा दिवा घेऊन कुठं जाणार आहात? कुणाच्या डिग्री खाली किती अंधार आहे? म्हणजे तुम्ही काय लीचे पेचे नाही, साधे कच्चे नाही, तुम्ही भारी डॉक्टर आहो हे लक्षात असू द्या. आई बापानं जाऊन इथं त्याच्यावर तुमच्या त्या नावाच्या आधी डॉक्टर बघितलं का? वन ऑफ द प्रिसियस मुवमेंट इन युअर लाईफ. आणि येणाऱ्या काळात तुम्ही फक्त डॉक्टर झाला तसा समाज म्हणेन, मी तुम्हाला सांगतो तुम्ही देव झाला. यमदेवाला डोळ्यात डोळं घालून त्याच्यासोबत डोळं वटारून त्याला दरडावून कोण सांगू शकतं या जगात? तर फक्त कोण? डॉक्टर. तुम्ही एखाद्या पेशंटचा आजार दाबणारे डॉक्टर नाहीत, तर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे त्या पेशंटचा इलाज मुळासकट करणारा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असतो. लक्षात असू द्या, मुळासकट. या पंचमहाभूतापासून माणूस बनत असताना याच पंचभूताचा वापर करून तो नीट पण होऊ शकतो हे आम्हाला आयुर्वेद सांगतं. ते तसंच करून करून मरायला लागले आमची पोरं. नाच करते का? यावंच लागतं. कोण येतं तुझ्याकडे? हा, तुझी डिग्री दाखव पाहिजे, मी डॉक्टर आहे, तू आहे का नाही? म्हणजे चल. खोट खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल शिकायचं, ओरिजिनल रिझल्ट काढायचा आणि ओरिजिनल डिग्री घ्यायची. आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर कोरलाय. आज एक इतिहास घडलाय जो मी माझ्या हृदयावर घडलाय. अरे आई बापाची स्वप्न पूर्ण केलेल्या लेकरांना पदवी प्रदान करण्याचा मान या विशाल गरडला पहिल्यांदाच मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी प्रारंभीला अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचं मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर इनविन्सिबल या संपूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो की मी डिग्रीला असताना सुद्धा जो क्षण मी अनुभवला नव्हता त्याचा भागीदार होण्याचं भाग्य आज फक्त तुमच्यामुळे माझ्या पदरी पडलंय. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आपल्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्यास आदरणीय डॉक्टर हेमलता जळगावकर, आपले स्टुडंट रिप्रेझेंटेटिव्ह आदरणीय प्रशांतजी पाटील, इनविन्सिबलचे सर्व विजिबल टीम. खरं सांगू का, आता मी माझ्या लायकीवर येतो. भाषण बिषण ही प्रकार असा विषय नसतोय आपला. मी आहे लोक व्याख्यानकार आणि मग ते गल्लीत जे आहे तेच दिल्लीत सुद्धा हीच भाषा आहे, हेच प्रेम आहे, हीच बाज आहे. आणि मग मी जगाला ओरडून सांगतो की जे माझ्या आईने मला भाषा शिकवली तीच भाषा या जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि त्याच भाषेत मी तुमच्या सर्वांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो. भविष्यात कुणी जरी मला विचारलं की बाबा आई बापाच्या कष्टाचं पांग फेडणं म्हणजे काय असतं, तर मी सांगतो ओरडून, हे बघा हे असतं. आणि मी मला वाटतं माझं भाषण अर्धा तास आहे बरं का, पण मला 1 तास तरी तर तुम्हाला ती पदवी द्यायलाच उभा केला होता. आय चान्स सांगतो, मी माझ्या लग्नात सुद्धा इतका हसत उभारलो नाही. ते फोटोग्राफर आहेत का तर विचार आहे का नाही, म्हणजे अक्षरशः हे गाल असे दुखायला लागले आहे ना, उभारून पाय सुद्धा दुखायला लागले. पण माझं मन एकच म्हणत होतं की ह्या पोरांनी 5 वर्ष ज्या गोष्टीसाठी, ज्या पदवीसाठी त्यांच्या जीवाचं रान केलं आणि आज हा तो क्षण आहे की जो फोटो ते म्हातारा उस्तर आयुष्यभर त्यांच्या भितडावर राहील. आणि तिथं मी तोंडशीर पडलेलं तोंडावर काय उपयोग आहे का? तुम्ही म्हणता असं कोण आणलं रे पाहू नाही
लगा आपली लेकरं चांगली असते ती ह्याला काय उभा केलाय बरोबर आहे का नाही? आणि मग एवढे सगळे आता 3000 कार्यक्रमाचा इतिहास माझ्या पाठीशी असताना एवढी तरी गोष्ट मला माहिती आहे की कुठं स्माईल बिग द्यायची, कुठं थोडी द्यायची, उभारताना कसं उभं राहायला पाहिजे. नाहीतर काय एखादे पाहुणे त्याच आधी त्यांचं काउन्सिलिंग करावं लागते, उभं राहू कसं. मुद्दा सोडा, आज तुम्ही एका वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश करत आहात. आता सगळेजण म्हणतात, तिथं मी बघितलं बरं का, की इथं येताना सगळेजण त्यांच्या पालकांसोबत वरती आले. मला इतकं छान वाटलं. आणि माझं लक्ष, मग अशी मॅडमना सुद्धा मी सांगितलं, त्या विद्यार्थ्यांकडे नव्हतं. माझं लक्ष त्या तुमच्या आईबापाच्या डोळ्यांकडे होतं, की ज्याच्यात खरी स्वप्नपूर्तीची आग दिसत होती आणि ते समाधान दिसत होतं. कित्येक जणांचे डोळे पाणावले, कित्येक जणाला हुंदका आला, पण तिथंच त्यांनी तो गिळला. कित्येक जणाला नाचावंसं वाटलं, नाचले. आणि सांगतो रे व्याख्यानात, आज तुम्ही कुठंतरी गणपतीच्या एखाद्या मिरवणुकीमध्ये, एखाद्या नेत्याच्या मिरवणुकीमध्ये लोकांसाठी नाचण्यापेक्षा जगात असं काहीतरी काम करा. याख्या गर्दी पुढे आपला बाप आपल्यासाठी नाचला पाहिजे. आणि लेखाओ, आज लगा तुम्ही करून दाखल, ह्याच्यापेक्षा भारी क्षण का असू शकतो आयुष्यात. म्हणजे बघा की आई वडिलांनी जे रक्ताचं पाणी केलंय, जीवाचं रान केलंय, ते आज तुम्ही फळाचं आणलंय. आपण म्हणतो, मी सुद्धा म्हणतो व्याख्यानात, की आपल्या विद्यार्थी म्हणून जगत असताना समाजामध्ये आपल्या काही जबाबदारी असतात. तर सगळ्यात मोठी जबाबदारी युवकांची काय आहे? तर या समाजामध्ये आपल्या बापाची कॉलर आणि आईचा पदर हा नेहमी ताट असला पाहिजे, ताट राहिला पाहिजे. आणि आज बरा हो पुरी हो, तुम्ही त्यांची कॉलर, त्यांचा पदर इतका ताट केला की त्याला इस्त्रीची सुद्धा गरज नाही आता. आणि हे फक्त पॉसिबल झालं की तुमच्या 5 वर्षाच्या त्या कष्टावर. आता जरा तुम्हाला थोडस डोस देतो. आता डोस असा की बघा, प्रचंड स्पर्धेचं जग आहे. मी बरं बोलणारा नाही, खरं बोलणारा वागताय, कळतंय का? तुम्हाला भारी वाटावं म्हणून काहीतरी आपलं बोलायचं. शेवटी मलाच पुन्हा शिवाय घाल जाणार. इथं तर मला तर कसलं भारी काय झाले. जगाच्या धबकड्यात ज्यावेळेस तुम्ही आता एक प्रोडक्ट म्हणून बाहेर पडता, त्यावेळेस या समाजामध्ये प्रचंड स्पर्धेला तुम्हाला सामोरं जायचंय. त्या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर तुमची स्पर्धा कोणासोबत आहे? तुमची स्पर्धा MBBS वाल्यासोबत आहे, तुमची स्पर्धा MD वाल्यासोबत आहे, तुमची स्पर्धा MS सर्जन सोबत आहे. आणि मग तिथं तुम्ही नुसत्या BMS चा दिवा घेऊन कुठं जाणार आहात? मग ज्यांच्या डोक्यात आहे आता झाला डॉक्टर, आता ज्यांना लय पैसे असतात का पालकांचं, ते म्हणते आता टाकू OPD मस्त लगेच, काय नाही. जर लवकर हा निर्णय घेत असाल तर थोडा विचार करा, कारण स्पर्धेचं जग आहे. कित्येक BMS वाले, BHMS वाले आलं का लक्षात, अजूनही अशी प्रॅक्टिस करत आहेत की महिन्याकाठी 15-20 हजाराचं सुद्धा तोंड बघू शकत नाही. ही पण तितकंच सत्य आहे. याचं कारण का? त्यांनी 5 वर्षाचे शिक्षण घेतलं का ते योग्य प्रकारे त्यांना इम्प्लिमेंट करता आलं नाही. बाकी 5 वर्षात आपण कसं पास झालो हे फक्त आपल्याला माहित आहे. कुणाच्या डिग्री खाली किती अंधार आहे हे सगळे आपल्याला माहिती आहे. हे घरचे सगळे काही विचारणार आहेत काय? म्हणून मग अशी बघा, कुणीतरी ते बोलताना मित्रांना फार महत्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि मी तर म्हणत होतो मॅडम, ही इतिहासच घडलाय, 50 पैकी 50 पास आहे. म्हणजे एका दुसऱ्याचं बॅकलॉग पण नाही. याचा अर्थ तुम्ही हुशार आहात. आणि हे बघा, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमधून डिग्री घेतलेली आहे, म्हणजे तुम्ही काय लिचे पेचे नाहीत, साधे कच्चे नाहीत, तुम्ही भारी डॉक्टर आहो हे लक्षात असू द्या. आणि मग आता इथून पुढे लक्षात ठेवा की फक्त BMS वर थांबू नका. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, इथे थांबणे नाही. आता इथून पुढे जायचंय आणि पुढच्या PGचा अभ्यास करा. ज्यांनी UPSCचं स्वप्न बघितलंय UPSCचा अभ्यास करा, ज्यांनी MPSCचं स्वप्न बघितलंय MPSCचा अभ्यास करा. आणि ज्याला साधं तलाठी व्हायचं, ग्रामसेवक व्हायचं, त्यांनी सुद्धा UPSCचा अभ्यास करा. कारण जेवढं स्वप्न मोठं असेल त्याच्या कुठेतरी काहीतरी आपल्या हातात मिळेल. कळलं का नाही? जागा किती येत्या, त्यात आपल्याला किती वाटायला येते त्या, ह्याचा पण थोडासा विचार करा. आणि वास्तववादी भूमिका घेऊन या सगळ्या समुद्रात विहार करा. बाकी आज तुम्ही डॉक्टर झाला, तुम्हाला सगळी डॉक्टर म्हणते ती. आई बापानं जावं इथं ह्याच्यावर तुमच्या त्या नावाच्या आधी डॉक्टर बघितलं का? वन ऑफ द प्रिसियस मुवमेंट इन युअर लाईफ. की त्याच्या आधी तुम्ही डॉक्टर, तू सुद्धा बोलताना कसं माझं नाव की डॉक्टर म्हणली आज तो पहिल्यांदा थरथर कापत होतो तुझं डॉक्टर म्हणताना, आहे का नाही? म्हणजे किती भारी फिलिंग आहे. जगाच्या पाठीवर मी म्हणू शकतो का आता डॉक्टर विशाल गरड? नाही. हा, भविष्यात मला मानद डॉक्टरेट मिळेल ही तुम्हाला सांगतो.
पण ही जी तुम्ही कष्टानं डॉक्टर मिळवलेला ही खरी तुमची संपत्ती आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्ही फक्त डॉक्टर झालात असा समाज म्हणेन. मी तुम्हाला सांगतो तुम्ही देव झाला आहात. कोण म्हणतो तुम्ही डॉक्टर झालात? मी म्हणतो तुम्ही देव झालात. कारण इथून पुढच्या काळामध्ये या समाजामध्ये जो जो आपल्या पेशंटच्या साठी देवाकडे म्हणाल देवा देवा याचा जीव वाचव रे, तेव्हा ती प्रार्थना थेट देवाकडे जाईल आणि त्या देवाकडून थेट तुमच्याकडे येईल, तुमच्या मेंदूतून तुमच्या हातात येईल आणि तिथून मग तुम्ही त्याच्यावर औषधोपचार करून त्याला तुम्ही जिवंत करण्याचं सामर्थ्य ठेवू शकता. सो यू बिकम अ गॉड. तुम्ही कोण आहात? देव आहात. लक्षात घ्या. नुसता आशीर्वाद द्यायला नाही, मरायला लागलेला शेवटच्या क्षणाला ठेपलेला हा पेशंट सुद्धा तुम्हाला रिवर्स आणायचं सामर्थ्य हे तुमच्यामध्ये असू शकतं जर तुम्ही ह्या 5 वर्षाचं सगळं ज्ञान व्यवस्थित अभ्यासला असेल तर. आणि जरी तेव्हा नसेल केलं तर आता 1 वर्षभर 2 वर्षभर तुम्ही कुठंतरी काय आहे ना ते काय म्हणते तसलं मॅडम अजून की 1 वर्ष झालं करायचं त्याच्या सहित आहे ती काही. वा 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 वा. मग काय विषय नाही. आता तुम्ही परफेक्ट डॉक्टर झाला तर त्याच्यासाठी सांगतो की तुम्ही खरंच देव झालेले आहात. कोरोनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं का नाही कशामुळे ह्याला देव म्हणायचं. तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये असा एक क्षण येणार की तिथं कुणाला तरी अटॅक येणार आणि ते अटॅक आलेला एकच माहित असणार की अमक्या अमक्याची पोरगी डॉक्टर झालेली आहे, अमक्या अमक्याचं पोरगी डॉक्टर झालेला आहे, बोलवा त्याला. तो येणार तिथं आणि तिथून त्याचं गाव आणि त्या गावापासून ते अंतर हॉस्पिटलचं हे 20-25 किलोमीटर असणार आणि तो जगाच्या पाठीवर ॲक्यूट अटॅक आला माणूस तिथपर्यंत जाऊ शकत नाही. पण तुम्ही जर तिथं वेळेवर पोचलात आणि नीटच CPR दिला तर त्याचं हृदय बंद पडण्यापासून तुम्ही वाचवसाल. एका माणसाला एका मिनिटात यमदेवानं फाडलेलं तिकीट तुम्ही टराटरा फाडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. ऐका नाही डोक्यातच ठेवायचं. यमदेवाला डोळ्यात डोळं घालून त्याच्यासोबत डोळं वटारून त्याला दरडावून कोण सांगू शकतं या जगात? तर फक्त कोण? डॉक्टर. आणि मी जरी त्याला किती जरी म्हणलं की ते रेड्याला म्हणून गिर यालाच बरोबर आहे का नाही. ते रेड्यावर बसलेला यमदेव माझ्यावर असं जर बघायला लागला तू कोण आहे कसं वाचवायचं ह्याला. एखादा कॅन्सरचा 2nd स्टेपचा कॅन्सर आहे तुम्ही पटकीन निदान केला त्याला गोळ्यावर नीट करता तुम्ही का चिटफाल काढायची त्याला नाही गोळ्यावर नीट करता तुम्ही. पण 2ऱ्या स्टेपला सापडला तर 3ऱ्या स्टेपला कोणीच काय करू शकत नाही. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये तर असं आहे 3ऱ्या स्टेपवाले सुद्धा नीटच बरी करते ती. इतकं सामर्थ्य आयुर्वेदामध्ये. तुम्ही अष्टांग नाव दिले तुमच्या महाविद्यालयाला. 8 शाखा आहेत अष्टांग म्हणजे 8 शाखा आयुर्वेदाच्या 8 शाखा आहेत आणि त्या 8 शाखाचा अभ्यास तुम्ही संपूर्ण 5 वर्षात केलेला आहे. आणि ही जी आपली आयुर्वेद परंपरा आहे ही इतकी जुनी आहे की ही इंग्रज आले म्हणून सगळा आपला पाठोळ झालेला आहे. ह्या 150 वर्षामध्ये आपल्या वैद्यकशास्त्राला प्रचंड रसातळाला तुच्छ मानलं गेलं आणि ह्यांचं सगळं ही ॲलोपॅथी ही आली गोळ्या बिळ्या. आणि ॲलोपॅथीच्या पायाला कोण आहे सांगा बरं तुम्ही? आपणच हाऊ की. एकाच डॉक्टरना असंच आयुर्वेदाचा डॉक्टर मला म्हणला सर माझे पेशंट कोण आहेत माहिती आहे का? आमके आमके हे जे प्रतिष्ठित डॉक्टर म्हणतात ना ते माझे पेशंट आहेत म्हणले. हे म्हणलं मी तर तुझाच पेशंट भावा. आणि आता प्रॅक्टिस काय झाले वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही बघता अर्धी डॉक्टर तर आपले मेडिकलवाले झालेले आहेत आता. आणि त्यांची चुकी नाही, ह्या समाज नावाच्या एका संस्थेची चुकी आहे की जर पोटात दुखायला जा पोट दुखायची गोळी आण, डोक्यात दुखायला जा डोकेदुखीची गोळी आण. काय माहिती डोक्यात ट्युमर असू शकते की 10 वेळेस डोकं दुखतंय तुझं दिवसातून पण नाही ते एका गोळीवरच भागवायचं. जायचं मेडिकलमध्ये ती पण गोळी देतंय. ह्याच्यामुळं आपलं स्वास्थ्य बिघडलं आणि या स्वास्थ्यासोबत आपला समाज बिघडायला लागला. त्यामुळे एक समाज चांगला कधी उभारू शकतो ज्यावेळेस तो स्वस्थ असेल आणि त्याला स्वस्थ करण्यासाठी डॉक्टरची संख्या जास्त लागते आणि चांगल्या डॉक्टरची संख्या जास्त लागते. मगाशी मॅडमनी सांगितलं इथिकल प्रॅक्टिस करा, अनइथिकल प्रॅक्टिस करू नका. उगं काहीतरी त्याला दाबायचंय म्हणून. मी डॉक्टर मधला फरक सांगू का तुम्हाला? तुम्ही कसले डॉक्टर माहिती का? तुम्ही एखाद्या पेशंटचा आजार दाबणारे डॉक्टर नाहीत तर आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे त्या पेशंटचा इलाज मुळासकट करणारा डॉक्टर बनवून प्रसिद्ध असतो. लक्षात असू द्या, मुळासकट. आणि तुमच्याकडे कोणी पेशंट आला का तुम्ही त्याला म्हणायचं नाही धर गोळी संध्याकाळी आराम मिळून दम काढ 10 दिवस तेवढा सहन कर. पण मी 10 दिवसाचा तुझा वेळ घेतला का पुन्हा माझ्याकडे यायचं नाही, इतकं चांगलं तुझं होऊन जाईल. पण आताच्या माणसाला दमच नाही का ना. त्याने काय म्हणतंय दे लगेच तयार होणार, घेतलं की पटकीन घुशिवलं काय इंजेक्शन. आणि तुम्हाला काय भारी वाटतं का इंजेक्शन? तुम्ही सुद्धा घेणार आहे इंजेक्शन म्हणजे काय लय भारी नाही. लक्षात घ्या मी काय तुमच्या डिग्रीचा माणूस नाही पण आम्ही वक्ता म्हणल्यावर सगळ्या क्षेत्रातलं थोडं थोडं ज्ञान घ्यावं लागतं का नाही?
जर मी खरा असेल तर, खोटा असेल तर लगेच मी माझा शब्द माघारी घेतो. एकदम स्टेरॉइड टाकून पटकीन तुमच्या रक्तात मिसळून किडन्या खराब करायच्यात काय तुम्हाला? मग चांगला उपचार करून तुम्ही माणसं जिवंत ठेवण्याचं काम करा आणि मग त्याचं पुण्य तुम्हाला लागेल. आणि म्हणून येणाऱ्या काळात जेवढी सगळी स्पर्धा आहे पोरांनो, या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमचा ह्या वाटणीत दिवा लावायचा आहे. आणि एवढ्याशा डिग्रीवर ते शक्य आहे का नाही हे तुमची तुम्ही बघा. बाकी असं नाही बरं का मी म्हणणार की नाही आता एमडी केल्याशिवाय तुम्हाला कुणीच येणार नाही, एमएस केल्याशिवाय. अरे तुझ्यात जर दम असेल, तुझ्यात जर ते 5 वर्षाचं सगळं ज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात केलं असेल तर 100% सांगतो तुम्ही सुद्धा अतिशय चांगली प्रॅक्टिस करू शकता. आजही समाजात अशा पॉझिटिव्ह स्टोऱ्या आहेत की जिथं MBBS डॉक्टरची ओपीडी नीट चालत नाही, तिथं तुमच्या आयुर्वेद डॉक्टरची 1 नंबर ओपीडी चालते. आजही पंचकर्मासारखं उपाय लक्षात घ्या. आता निदान तुम्ही झाला घरच्यांना तरी सांगाल की किंवा पंचकर्माचं किती महत्व आहे. मग गाडी खराब झाल्यावर नट बोल्ट नवीन टाकण्यापेक्षा आधी मध्ये एकदा जात नट बोल्ट खाली गुरी करायला, व्यवस्थित सर्व्हिसिंग केली की बरं राहते. मग पंचकर्म काय आहे? सर्व्हिसिंग ऑफ द बॉडी. गाडीची सर्व्हिसिंग लागा 3 महिन्याला न चुकता 10,000 किलोमीटर झाली की जाते, ऑइल बदली करते. अरे तुझं रक्त 30 आहे की कधी बदलायचंय? हृदय म्हणतंय मी पंप करू करू दमाय लागलोय की, ह्याला पंप करतोय हे जर रक्त ना पातळ आहे ना घट आहे. लय घट झालं तर मग ते जमाना बाबा आपल्याला. बसतोय मग अडकून, आला ॲक्यूट अटॅक, मी आला जाग्यावर, लावा फोन 4 वाजता माती आहे. खरंच आहे हे मी सोपं सांगतो म्हणून तर मी लोक व्याख्यान करायचं नाही. हे सुचायला लागले, डोक्यात घुसायला लागलंय तुमच्या. भाषण म्हणून भाषण नाही, हे लोक व्याख्यान आहे आणि हे खरं आहे, हे मर्म आहे आणि हे तुम्हाला डोक्यात ठेवावंच लागेल. म्हणून येणाऱ्या काळात मी पुन्हा सांगतो, एका मोठ्या समुद्रात जलाशयात तुम्ही जाता. आज ठीक आहे हा सगळा तामजाम झाला, सगळ्यांना म्हणजे खूप छान वाटलं. मी तर नाही का ते गाणी एक कुणी सिलेक्ट केली रे सगळी, हे 1 नंबर गाणी सगळीच्या सगळी. म्हणजे मला सुद्धा आतून असं भारी वाटत होतं. कळलं का मी वेगळा बघताय जरा, नाही तर कुणाला काय पडलं हे जर काय काढावं कोणी काय. मी लय बारकावी टिपतो, ज्याने ही गाणे चॉईस केली. काय विद्यार्थ्यांनी तर सांगितलं असेल माझ्या वेळेस हीच गाणं असं पण असते. आणि ते म्हणजे माहोलच तयार करते ते गाणं आहे का नाही. माहोलच. मला सुद्धा लय भारी वाटलं ते, असं म्हणजे अंगावर अक्षरशः शहारे येत होते, इतकं छान वाटलं ते. आणि संगीताची ती ताकदच आहे की हो, इट इज ऑल्सो वन ऑफ द थेरपी. अरे थेरपी आहे बाबा, नुसत्या गाणी ती कानात तसलं ऐकून माणसं नीट होते. ती म्युझिकल थेरपी आयुर्वेदाचाच एक पार्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून कोणते साऊंड ऐकल्यावर बघा तुम्ही, इथं सदाशिव पेठेत फिरताना त्या गाड्याचा पॉईंट बॉईंट 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 हे लय भारी वाटतंय. कारण रानात तिकडं आमच्या उखडगावाच्या माळरानावर गेलो का मी तिकडं, तिथं म्हैस हंबरती, मोर म्याव म्याव करते, पुन्हा पोपट ओरडत आहे, गाय हंबरते. हे लय भारी वाटतंय. आणि ते जे आवाज आहेत का, ते जे साऊंड आहेत का, इट हिल्स युअर बॉडी. हे लय मोठं शास्त्र आहे. तिकडं जायचंय, तिकडं ओपीडी टाका लांब रानात कुठेतरी. तुम्ही खरंच सांगतो रानात टाका. तुम्ही बघितलं का पंचकर्म? 7 दिवसाला 3 लाख रुपये आहेत. कसं काय जमतंय का? किती खरं सांगतो पालकांनो, तुम्ही जर पंचकर्म करायला लागले तुमची लेकरं आता ती इलिजिबल झालेत तेवढी ताकदीची, आता लगेच टाकून करू शकते ती. पंचकर्म इथून पुढच्या काळात खऱ्या अर्थानं अधिष्ठान असणार आहे. आणि ती जी बॉडीची सर्व्हिसिंग करण्याचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करा, प्रबोधन करा. मी करतो की, मी जिथं जाईन तिथं सांगतो मॅडम हे असं करावं लागते. वरून किती गोळ्या खाणार तुम्ही, किडन्या खराब व्हायला लागल्या तुमच्या. प्रत्येक गोळीमध्ये किती काय काय आहे. आपल्या भारतातले किती ड्रग्ज आहेत. अहो नुसता बाजार आहे. हे जे आपल्या हे जी गोळी देतात का आपल्याला, कशाची ते पित्ताची गोळी असते बघा, काय म्हणतात त्याला, अँटॅसिड. बघा तुम्ही कोणतेही डॉक्टरला विचारावं, लय बेकार करायची गोळी. आणि ते दुसऱ्या देशात बॅन आहे डायरेक्ट, ती किडन्या बिडन्या खराब करते. ते आपल्या तर पाकिटच देते. आमच्या तर सगळ्याच्या आता सुद्धा इथे खिशात असतील कुणाच्या तरी. नाही आता उशीर झाला रात्री जायला, पुन्हा ऍसिडिटी होती, खाऊन टाकू आपण. काय पटे किती तुम्ही तुमच्या बॉडीवर अन्याय करायला लागला. हे वरी दिसते. आपली जगात सगळ्यात भारी बॉडी आहे आपली, जी शेवटच्या श्वासापर्यंत लढत बसते. लक्षात घ्या, मरत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत शेवटची शेल लढत बसते. असं ब्रह्मदेवानं तयार केलंय. आणि तुमचं आयुर्वेद म्हणजे काय माहिती आहे का, त्या ब्रह्मदेवानं जेव्हा माणूस किंवा सजीव किंवा ह्युमन जेव्हा तयार केला तेव्हा त्याच्यासोबत टूल किट दिली. ती टूल किट म्हणजे तुमचं ब्रह्म आयुर्वेद आहे, हे शास्त्र आहे. बघा की जिनं गाडी तयार करते त्याकडे स्पेअर पार्ट मिळते का नाही. साधं गणित आहे का नाही. एखाद्या समजा एखादा गाडी तयार झाली, मग त्याचं शोरूम असते का नसते. मग गाडीचा एक पार्ट खराब झाला, ते कुठे मिळते, ते शोरूम मध्ये मिळते का नाही. ते गाडी जर खराब झाली, प्लग कुठून काढायचा, कसं करायचं, कुठं लिहिलेलं असते.
त्याच्यासोबत एक इन्फॉर्मेशनचं ब्राउचर असते, त्याच्यात लिहिलेलं असते. मग माणूस तयार होताना सुद्धा या निसर्गानं काहीतरी केलंच असेल का नाही सोय, कोणत्या तरी काय सगळं पंचमहाभूतापासून माणूस बनलाय का नाही. अरे पण या पंचमहाभूतापासून माणूस बनत असताना याच पंचभूताचा वापर करून तो नीट पण होऊ शकतो, हे आम्हाला आयुर्वेद सांगतं. आणि म्हणून आयुर्वेदाचा प्रसार करणं ही तुमचं कर्तव्य आहे. नुसतं झोपडी टाकून बच्चा फोटो बारकात असला लावचान आयुर्वेदावर बोलत बी जावा. आता बघा मी इथं आलोय, दुसरा काहीतरी टॉपिक आहे का माझा, मी पूर्ण तुमच्या ह्या आयुर्वेदाच्या रिलेटेड सगळं सांगतोय. याचं कारण तेच आहे. कितीतरी अशा औषधी वनस्पती आहेत, अगदी सहज तुम्ही एखाद्याला नीट करू शकता, पण नॉलेज नाही तेवढं. आणि आता तुम्हाला शास्त्रीय नॉलेज मिळालंय आणि नाव यू आर इलिजिबल टू प्रॅक्टिस. सो दॅट्स वाय तुम्ही आता हे खूप चांगल्या पद्धतीने करावं अशी विनंती करतो. पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की आईवडील आज मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत. किती कष्ट त्यांनी खाल्ल्या, आज त्यांचं पाम तुम्ही फेडलं. मगच मी म्हटलं किती वडिलांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं कामाला जात असते, त्यांच्या शरीरातून किती लिटर घाम आज बाहेर पडला असेल, कितीतरी लिटर घाम त्यांचा बाहेर पडला तेव्हा तुमचं शिक्षण पूर्ण झालंय. पण त्या घामापेक्षा आज त्यांच्या डोळ्यात आलेले 2 अश्रूचे थेंब हे जगात सगळ्यात भारी होते रे, जगात सगळ्यात भारी होते. कित्येक जण इथं मी पाहिली, सगळ्यांचेच आई वडील असतात असं नाही हो. कुणाकुणाचे नसतात, कुणाकुणाचे वडील नसतात, पण ती माय माऊली प्रचंड कष्ट करते, तिचा भाऊ तिला मदत करतो, पण ते लेकराचं शिक्षण थांबवून देत नाही. असे सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या सुद्धा डोळ्यात तेवढंच पाणी असेल की माझी लेकरं मी घडवली. कित्येकांची आई वारली, ती बघायला इथं नाही. त्यांना वाटलं असेल की ही क्षण पाहिला, त्याला वाटलंय, तिला वाटलंय त्याच्या मनामध्ये चला ही क्षण पाहिला ती असायला पाहिजे होती. पण कोण म्हणते नसते, ती इथंच आहेत की तिने बघितलंय. फक्त त्यांच्या टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही, पण त्यांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आहेत, लक्षात असू द्या. आणि हीच क्षण तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवून आता पुढची सगळी प्रॅक्टिस करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. आज समाजामध्ये डॉक्टरची संख्या ही तुलनेनं फार कमी आहे बरं का, आणि म्हणूनच तुम्हाला डिमांड आहे. म्हणून इंजिनिअरिंगची जर डिग्री असली असती तर मी इतकं सगळं लंबे चौडे भाषण दिलं नसतं, कारण कितीतरी जागा शिल्लक राहतात. आणि वैद्यकीय क्षेत्राच्या जागाच एवढ्या कमी आहेत की तुम्ही ऍडमिशन घेतानाच तुमचं ठरलंय की तुम्ही वन ऑफ द बेस्ट आहो. आणि तुम्ही काय साध्या सुद्धा नाही, गव्हर्नमेंट कॉलेज आहे ना मॅडम, गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्ही लक्षात आलं का, गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचा नंबर लागला म्हणल्यावर काय. आणि तुम्ही सुदैवी आहेत तरी बॅच म्हणून सांगतो, आता मी विद्यार्थी म्हणून बोलतोय बरं, काही वक्ता म्हणून नाही, की लागा तुमचा जर मुला मुलींचा रेशो बघितला तर कॉलेज जीवनामध्ये तुम्ही प्रचंड सुदैवी आहात. कारण लगा आम्ही असं आम्ही कॉलेजच्या लाईनमध्ये गेलतो, प्रत्येकाच एक असतं की आता ती बी कपा आहे की जगू द्या की लेकराला, का तुम्हाला काय ती शंडू नसतंय तसं, तर त्यांचं असतंय ते गुलाबी कपा उघडतो थोडा. माझी 12वी झाली, मी म्हणलं आता मी कॉलेजला जाणार, कॉलेजमध्ये भारी भारी पुरी असणार. आणि तुम्हाला सांगतो मी गेलो आणि माझ्या बॅचमध्ये 23 पोरं आणि 2 पुरी. काय नाही बाबा, म्हणजे वाटलं होतं, पण ते नाही एवढा जर रेशो असेल तर कसं काय, बरोबर आहे का. तेव्हा वाटलं होतं ह्यातच जीवनसाथी पुढचं काय मिळणं करणं, तिथंच सगळं मातीत मिळालं स्वप्न. पण मी त्या स्वप्नापेक्षा एक तुम्हाला सत्य घटना सांगतो. माझी 12वी झाल्यावर मी ॲग्रिकॉस आहे, माझी डिग्री कृषीची आहे, MPKV राहुरीचा पासआउट आहे मी 2009चा. त्यानंतर MBA केला, आता सायकोलॉजी मास्टर. इथून पुढच्या काळामध्ये लक्षात ठेवा की शिक्षण थांबू नका. मी अजून थांबविलेलं नाही, अजून विद्यार्थी अजून शिकतोच, आणि म्हणून हे सगळं येतंय, म्हणून हे सगळं वाटतंय. पण 12वी झाल्यानंतर ज्यावेळेस माझा नंबर कुठं लागला माहिती आहे का, नाशिकला, KK कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नाशिक, तुमची युनिव्हर्सिटी आहे तिथं. तिथून ग्रॅज्युएट झालेलो आहे. पण ज्या दिवशी ग्रॅज्युएशनला माझा तिथं नंबर लागला, ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेली असेल. तुमचा सुद्धा नंबर लागल्यावर तो क्षण, तो दिवस आठवा. तो पहिला दिवस तुमचा सगळा गबाळा गुंडाळून तुम्हाला इथं पुण्याला यायचं होतं. आठवा तो दिवस. कुणी एसटीने आलं, कुणी गाडीने आलं, कुणी गाडीवर आलं, कुणी टेम्पूत आलं, कुणी कशाने आलं. तसंच माझे वडील म्हणजे चल तुला सोडायला येतो. आणि मग इडशीच्या तिथं आम्ही थांबलो. त्यावेळेस तुळजापूर नाशिक गाडी होती साहेब, तुळजापूर नाशिक. आणि तुळजापूर नाशिक गाडी 7:30ची होती. आम्ही तिथं 7ला जाऊन थांबला. वडिलांच्या हातात बॅग होती, माझ्या हातात एक मोठी बॅग होती. माझं वडील गावचं 10 वर्षाचं सरपंच, पंचायत समिती सभापती बार्शी. एवढा आब असणारा माणूस, राजकीय आहे ना, आप सगळे 10 गावात आहेत. आदरणीय आमचे AP बडे साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे की काय ती गावात आब होते आमच्या बापाची, काय आहे ना. असला बाप पोरासाठी म्हणलं चल तुला सोडायला येतो. आलं. मग काय झालं त्या दिवशी सगळी मॅडम गाडी फुल, प्रचंड भरलेली गाडी.
पण आता दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घ्यायचं होतं. एकच जागा झाली येरमाळ्यात, एकच जागा. मग आता आम्ही दोघे बी उभाच होतो. मी म्हणलं दादा बसा म्हणलं तुम्ही. दादा म्हणलं नाही नाही तू बस, कारण तुला तिथं उद्या सगळी प्रोसेस करायची, माझं काय नाही, मी खाली थोड्या वेळ हे करतो. मला वाटलं पुढे तरी जागा होईल, नाही जागा झाली. त्यात भूममध्ये पण जागा झाली नाही. आणि मग पुन्हा त्या भूममध्ये बरेच जण उतरली आणि त्या भूमपासून माझ्या वडिलांनी चक्क पेपर काढला आणि मध्ये ती फॅशेज नसते काहीच, त्याच्यामध्ये असे ती हातरलं, ती पिशवी होती ती डोक्याखाली घेतली आणि तिथं निवांत झोपलं. आणि मला पुन्हा डोळा लागला. मी नगरच्या पुढं राहुरी विद्यापीठापाशी गेलं की मी असं बघितलं, मग जिथं गाडी थांबायची का तिथं माणसं चढायची ना, आणि माणसं चढताना खाली झोपलेल्या माणसाला उठवत नव्हती, त्यांच्या तोंडावरून असं पाय टाकून वरी जायची असं. आणि त्या माणसाच्या पायाची पायधूळ माझ्या वडिलाच्या अशा तोंडावर वगैरे पडायची. वडील गार झोपलं होतं. ते आज दिवशी तुम्हाला सांगतो, आई शपथ, मी डोक्यात विचार घेतला की एक दिवस बापाच्या आयुष्यात असा आणीन का की माझ्या नावासाठी बापाला इतकं चांगल्या पद्धतीनं ओळखलं जाईल की इतिहास त्याला साक्षीदार आहे. आणि मी जी काय आता ही वाचायला आलो होता का, माझा बायोडाटा आहे 8 पानाचा बायोडाटा आहे माझा. किती? 8 पानाचा. ज्या कॉलेजला वडील माझं ॲडमिशन घ्यायला गेलं त्याच महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन मेळाव्याचा जो सगळ्यात मोठा असतो त्याचा चीफ गेस्ट विशाल गराड. 4 वर्षापूर्वी झाले. मग मला सांगा, आपण आयुष्यात काय करतो? हे असले मुवमेंट्स आहेत रे बाबा. तेव्हा मी वडिलाला जाताना सांगितलं होतं, दादा प्रमुख पाहुणा म्हणून चाललोय विथ रिन्युमरेशन, बरं का, कॉलेजने दिले, तुम्ही फक्त या सर. ज्या माणसाला अपॉइंटमेंट घेऊन भेटता येत नव्हतं ती माणसं माझी वाट बघत थांबली होती आणि त्यांनी पुन्हा मला तिकडं स्टेजवर नेलं. असलं भाषण केलं का पोराला अभिमान वाटला. म्हणजे हे फक्त मी का सांगतो तुम्हाला, माझी स्टोरी मी का सांगितली तर तुमच्या आयुष्यात हे क्षण आले तर तुम्ही असते सिद्ध करून दाखवलंय. आणि फक्त डिग्री मिळाली म्हणजे तुमचं सगळं झालं असं नाही, लक्षात घ्या. तुमच्यामध्ये हे गणेश जो वाचत होता सगळं, तुमच्या प्रत्येकाचं चारित्र्य वाचत होता, तो कोण कसं आहे काय आहे. आणि ते जे आहे तुमचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, तुमचे ॲडव्हान्टेजेस आहेत, त्याला मोठं करा. तिला मोठं होतं बरं का, कारण डॉक्टर लयच आहेत. काय मला डिस्टर्ब होत नाही त्याचा, बिंदास राहा. मी पण होतोच की तेवढा साधं गणित आहे. काय काय असते बरं का, हे प्लीज मला डिस्टर्ब केला जरा बाजूला काढा बरं. मॅडम निवांत राहू द्या, काहीच डिस्टर्ब होत नाही त्याचा मला. मग काय तर अरे आहे तर सगळं आहे, बरं दिसतंय का? मी म्हणत नाही जावा जरा तिकडे. तेव्हा मॅडम काय टेन्शन घेऊ नका. मी कुठं होतो रे? झालं मी माझं बरोबर 3 मिनिट राहिले. कुठं होतो? ठरवलंच होतं मी अर्धा तास, तसा 1 तास ठरवला होता, पण ठीक आहे म्हणलं. मॅडमला दिला थोडा. आणि मग बघा त्यातला म्हणजे रे माझ्यातला वेळ जे आहे ते कसं असते बघा, किती बोलावं ह्याच्यापेक्षा कुठं थांबावं ही ज्याला कळतंय का तो खरा वक्ता असतो. आणि मग आम्ही वक्ता हा म्हणल्यावर आम्हाला ते पाळावंच लागेल का नाही. त्यामुळे मी ठरवून बरोबर 8ला चालू केलं होतं, 8:26 झाले, 3 मिनिटात मी आता संपणार आहे. तर तुम्हाला येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना पुढच्या भावी भविष्यासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. तुमच्या आतमधले जे गुण आहेत का त्याला मोठं करा. डॉक्टर ढिगा नाही, BMS किती आहे ती, तर जेवढे तुम्ही महाराष्ट्रातले कॉलेज आहेत ते काढा, त्याला गुणाकार करा, तेवढे ढिगारा आज बाहेर पडला. असा प्रोडक्ट कसा बाहेर पडतोय तसंच पडला तुम्ही बाहेर. उघड टोप्या बिप्या घातल्या पण असले भरपूर आहेत. पण मी म्हणतो तुम्हाला, ऐका, तुम्ही आजपर्यंत लय जणांची भाषण ऐकली का नाही? 50-100 जणांची ऐकली असतील. तुम्हाला त्या 50-100 मध्ये काहीतरी माझं नवीन वाटलं असेल, काहीतरी वेगळं वाटलं असेल, कुठंतरी इथं लागलं असेल, तुम्हाला वाटलं ही नवीन आहे बटे, ही जरा भारी वाटलं मला, हे माझ्यातला गुण आहे. मी प्राध्यापक म्हणून मला तुम्ही किती मार्क द्याचा माहीत नाही, माझ्या शिक्षणामुळे माझी डिग्री कोणत्या ह्याच्यामुळे तुम्ही किती मार्क द्याचा मला माहीत नाही. पण आज मी इथून जाताना एक वक्ता म्हणून तुम्ही मला 100 पैकी जास्तच मार्क देणार, हे जे मी गॅरंटी देतो. मग हे तुमच्या आतलं गुण आहेत, त्याला वळका, त्याला बाहेर काढा, त्याला मोठं करा. मग अशी मॅडमने खूप सुंदर उदाहरणं सांगितली सगळी. डॉक्टर झाले, डॉक्टर अमोल कोल्हे काय डॉक्टर कुठे प्रॅक्टिस करते, डॉक्टर निलेश साबळे डॉक्टर कुठे प्रॅक्टिस करते, डॉक्टर श्रीराम लागू पिंजरा ज्वानीच्या आगीची मशाल काय BA मेडिकलचं आहे ते. हां कुठं आहे डॉक्टर मोहन आगाशे ओळू पिक्चर मधला सरपंच, कुठं आहे? लई टॉपला आहे तिथे माणसं, डॉक्टर आहेत म्हणून टॉपला नाही, त्यांच्या आतल्या गोष्टीला मोठी केलं. त्यामुळे तुमचे प्रॅक्टिस तर कराच, पण त्याच्यासोबत आतल्या जे कौशल्य आहे त्याला सुद्धा तुम्ही मोठं करा. आणि पालक म्हणून तुम्ही सुद्धा लगेच डॉक्टर झाला म्हणजे त्यानं लगेच फटाक दिसणी कमवूनच द्यायला पाहिजे, अशातलं काय भाग नाही, लक्षात असू द्या. पण तुम्ही इलिजिबल आहात. आणि आजच्या काळात बेरोजगार राहणं हे प्रचंड कलंकपणाचं लक्षण आहे. आता
पण माहिती आहे का, हां, पण रोजगार निर्मित राहणं हे खरंच भारी लक्षण आहे. आता बघा की तुम्ही जेवढ्या मुली आहेत का इथं, तुम्ही आता मी नाही का मुली म्हणले की आपण म्हणतो का सुंदर कोण आहे, काळं कोण आहे, नक्ट कोण आहे, बुटकं कोण आहे. ए पालकांनो, हे सगळं गळून पडलं यांचं. आता फक्त एकच सांगायचं, माझी पोरगी माझी पोरगी अजिबात नाद करते काय. ती तसंच करू करू मरायला लागले आमची पोरं. नाद करते का, यावंच लागतं. कोण येतं तुझ्याकडे? हा, तुझी डिग्री दाखव भाड्या, मी डॉक्टर आहे, तू आहे का नाही मग निघ चल. कधी बघा जन्म जाता तेव्हा थोडं असं वाटलं असं बाई मुलगी झाली, पण आज ते असलं धुवून निघाले निर्मलावून की आता खरंच आहे. आणि सगळ्यात पहिली ही ती जागा आहे, तुम्ही लय पुण्यवान भूमीतून तुम्ही डिग्री घेतलेली आहे, त्या जागेतून जिथून ही मॅडम 1 किलोमीटर सुद्धा नसेल का नाही, ती बिड्याचा वाडा इथून 1 सुद्धा किलोमीटर नसेल, तिथून तुम्ही डिग्री घेतली. तिथं पहिली पोरगी शिकली मुक्ता साळवे. 150 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आज एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या पोरी सगळ्या डॉक्टर झाल्या. कसलं भारी आहे त्यांच्या आईबापाला. नादच करायचं नाही आता यांचा कोणी, बरं का. आणि लगे पटापटा बायोडाटा लगेच तुमचं चालू झालं. आता हे बघा हे आलंय, गप्पा जरा अजून हे बरोबर आहे का नाही, लागते मागं अवघड आहे. आणि तुमचे पाहुणे आता तुम्ही फोटो टाकला काही, नुसतं स्टेटस दिसू द्या पूर्वी डॉक्टर झाली, गाडी देतो, लाल कसला काळा हत्ती कसा आहे, पांढरा हत्ती काळा हत्ती ते देतो, सगळं म्हणणार ते. नाही 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 काय नव्हतं. आणि तुम्ही एवढे समजूतदार झालात की नाव यू नो युअर चॉईस. कळतंय का नाही, आपल्याला नसते साहेब आता चॉईस. आता ह्यांना यांची चॉईस कळती, हे इतके मॅच्युअर झालेत की ह्यांना यांचं भविष्य कळतंय. त्यामुळे बिनधास्त राहावा, निश्चिंत राहावा. त्यांचा विषय संपलेला आहे. काळजी करायचीच असेल तर घरातल्या दिवट्याची करा, कारण ते जर पुढं म्हणजे प्रचंड अवघड नाही काय, आता प्रचंड अवघड आहे. मी आता जसं म्हणलं तसं त्यात ते रील बिल बघत असेल तर ती सुद्धा म्हणणार खोट बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, ओरिजिनल शिकायचं, ओरिजिनल रिझल्ट काढायचा आणि ओरिजिनल डिग्री घ्यायची. आज आपल्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयानं या पदवीदान समारंभाचा प्रमुख मान्यवर म्हणून मला या ठिकाणी निमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. गेले 3-4 तासापासून तुम्ही कंटिन्यू इथं एवढ्या शांतपणे बसलात, त्याबद्दल खरं तर तुमचं प्रचंड मनापासून आभार. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डिग्री घेतली त्या सगळ्यांचं कौतुक आणि तुमचं मनापासून अभिनंदन. मगाशी नटून थटून तिकडं मी बसलो होतो रेस्ट रूमला, बरं का. 4-5-6 जण पोरं येत होती, नुसता नटायचा राडा चालू होता त्यांचा. ही घालू का ती घालू, असं घालू का टाय घालू का, ह्याव घालू त्याव घालू. त्यातल्या एकाला म्हणलं इकडे तू बट्या 10,000 रुपयाचा जरी आज सूट घातला का तरी तुझी हवा ही वरून घातलेल्या 200 रुपयाच्या त्या अपुरांमुळेच असतात. झाली का नाही, कारण कुणी बी घालत नाही माय. सोपं नव माय. त्यामुळे तुमचं खरंच मनापासून कौतुक आहे, मनापासून धन्यवाद. माझी गाडी आता थांबवतो, अर्धा तास झालं बोलतोय. तसा स्टँडर्ड 45 मिनिटं माझा कार्यक्रम असतो लोकव्याख्यानाचा. पण अधिक माहितीसाठी आय हॅव माय इंस्टाग्राम अकाउंट, आय हॅव माय फेसबुक अकाउंट, आय हॅव माय ट्विटर अकाउंट. सगळं आहे, जिकडं आहे तिकडं सगळीकडे आहे. जावा तिथं, जावा थोड्या वेळ बघा, वेळ काढा, फॉलो करा. का म्हणतोय मी, कारण वाईट विचारांना पंख असतात, चांगल्या विचारांना पाय सुद्धा नसतात. चांगला विचार आहे म्हणून सांगतो. आणि खूप सगळ्या वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान आहेत, सगळंच आहे. तुम्ही फक्त एकदा गेला की तुम्हाला ते सगळं कळेल. आणि चांगल्या विचाराशी संपर्कात राहावा की का नको आहे. वाईट साईड शिकलं तिकडं लटकं झटकं 5 मिनिटात आपल्याला सगळं बघायला आवडतात. पण हे चांगलं आहे, लेकरांना भविष्य दाखवणार आहे, त्यांना उज्ज्वल दिशा देणार आहे. म्हणून हा कंटेंट आपण सगळीकडे सर्वदूर पोचवावा, यासाठी मी हे आव्हान केलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.